नमस्कार, मी आहे सिद्धी आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आपल्या चॅनलवर आपण पेरेंटिंग टिप्स, पेरेंटिंग हॅक्स, बेबी केअर, बेबी प्रोडक्ट्स आणि खूप साऱ्या अशा गोष्टी घेऊन येतो ज्याने की तुमचं आणि तुमच्या बाळाचं बॉन्डिंग खूप छान होईल आणि तुमचं पेरेंटिंग खूप सोपं होऊन जाईल। त्यामुळे आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नवीन पालकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणे की त्यांनाही आपल्या व्हिडिओची मदत होईल। आज मी एक अशी ट्रिक तुमच्या बरोबर शेअर करणार आहे, जेणे की तुमच्या आणि तुमच्या बाळाचं बॉन्डिंग तर खूप छान होईलच, पण तुम्हाला तुमच्या बाळावरती प्राऊड पण फील होईल। तुम्हाला तुमचं बाळ खूप हुशार, डिसिजन मेकिंग आणि चॅलेंज टेकिंग वाटेल। तर काय असं करायचं बरं की तुमचं बाळ इतकं हुशार होईल? काही दिवसातच तुमचं बाळ चक्क तुम्हाला येऊन सांगेल की हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे आणि तुम्हाला जर कोणता प्रॉब्लेम आला तर तोही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल आणि अतिशय कॉन्फिडंट तुमचं बाळ तुमच्या समोर उभं राहील। तर काय बरं करायचं? कसं बरं माझं बाळ इतकं हुशार होऊ शकतं? सगळ्यात पहिली गोष्ट, तुमचं बाळ जर 8 महिन्याचं असेल किंवा तुमचं बाळ 7 वर्षाचं असेल तर तुम्ही कधीही ह्या गोष्टीची सुरुवात करू शकता। तर ती ट्रिक काय आहे? सेट अ बाउंड्रीज। हो, तुमच्या बाळासाठी बाउंड्रीज सेट करा। आता कशा सेट करायच्या? कधीपासून सेट करायच्या? कोणत्या कोणत्या असल्या पाहिजेत आणि ह्याने खरंच आपल्या बाळाला मदत होईल का? तर ज्या वेळेला तुम्ही तुमच्या बाळासाठी बाउंड्रीज सेट करता, मग त्या छोट्या का असेना, सुरुवातीला तुम्ही तुमच्या बाळासाठी छोट्या छोट्या बाउंड्रीज सेट करा। त्यामुळे त्या जर पूर्ण झाल्या तर तुम्हालाही थोडासा कॉन्फिडन्स येईल आणि तुमच्या बाळालाही थोडासा कॉन्फिडन्स येईल। जर तुमचं बाळ 8 महिन्याचं आहे किंवा त्यापेक्षा लहान आहे तरीही तुम्ही तुमच्या बाळासाठी छोट्या छोट्या बाउंड्रीज ज्या आहेत त्या सेट करू शकता। जसं की जर तुमचं बाळ एखादं खेळणं घेऊन फेकत असेल, किंवा एखादं खेळणं तोडत असेल किंवा खूप जोराजोरात आपटत असेल, ऑफकोर्स 6-7 महिन्याची बाळं, 8 महिन्याची बाळं ह्या गोष्टी करतात। तर तुम्हाला काय करायचंय? ते खेळणं उचलायचंय आणि उंच ते ठेवून द्यायचंय, जिथे तुमच्या बाळाची नजर तर जाईल पण तुमच्या बाळाला ते घेता येणार नाही। तुमचं बाळ ते मागेल त्यावेळेला तुम्ही तुमच्या बाळाला समजवायचं आहे की हे बघ बाळा, तू ह्या खेळण्याला फेकलंस, त्यामुळे ह्या खेळण्याला लागलं, आता ते तुझ्या बरोबर खेळणार नाही, ते टाइम आउट वर गेलं आहे। ज्या वेळेला तुम्ही तुमच्या बाळाला सांगाल, ऑफकोर्स पहिल्यांदा त्याला नाही समजणार, दुसऱ्यांदा तुमचं बाळ हट्ट करेल, नाही समजणार, रडेल, पण जेवढं तुम्ही शांतपणे समजावून तुमच्या बाळाला सांगाल तेवढंच तुमच्या बाळाला ती गोष्ट समजेल की हा, आपण आपलं खेळणं जे आहे ते असं फेकलं आणि मग खेळण्याला लागलं, सो त्यामुळे आपलं टेडी बिअर किंवा अजून कोणतीही गोष्ट आहे, मुलगा असेल तर त्याची गाडी, मुलगी असेल तर त्याची बाहुली, उंच ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि ते खेळणं आता आपल्या बरोबर खेळणार नाही। हळूहळू बाळाला त्याची सवय होऊन जाईल आणि तुम्हालाही त्या गोष्टीची सवय होईल। ज्या वेळेला बाळाला एक गोष्ट समजेल त्यावेळेला तुम्ही तुमच्या बाळासाठी बाउंड्री सेट करू शकता। जर 1 वर्षाच्या आतलं बाळ आहे तर तुम्ही सुरुवात करू शकता टॉईज पासून, की हा, टॉईज फेकायचे नाहीत, खेळून झाल्याच्या नंतर खेळणी भरून ठेवायची, किंवा बाहेर जाताना कोणती काळजी घ्यायची, रस्त्यावर चालताना हळू चालायचं, पळू नये, किंवा मोठे जे कोणी असतील, मम्मी, पप्पा, आजी, आजोबा, त्यांचा हात धरून चालायचा। ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही 8 महिन्याच्या बाळापासून ते 2 वर्षाच्या बाळापर्यंत हळूहळू हळूहळू शिकवू शकता। जसं की सकाळी उठल्यावरती अंघोळ करायची, हा, अंघोळ करायची आहे। खूप वेळा असं होतं की लहान मुलं जसं 1-2 वर्षाची आहेत, घरात कोणी पाहुणे आले तर टँट्रम शो करायला लागतात की हा बाबा, मला ही गोष्ट नाही करायची आहे, मला गोडच खायचंय, किंवा खूप साऱ्या गोष्टी। ह्यावेळी तुम्ही ज्या बाउंड्रीज सेट केल्या आहेत त्याची खूप मदत होते आणि जसं जसं बाळ मोठं होतं, जसं की 1 वर्षाचं, 2 वर्षाचं, त्यांचे टँट्रम शो करणं सुरुवात होऊन जाते। खूप वेळा आपण विचार करतो की लहान बाळ आहे, 2 वर्षाचं बाळ आहे, 3 वर्षाचं होईपर्यंत शांत होईल, पण नाही। लक्षात ठेवा, बाळ शांत होत नाहीत, आपल्याला शांत करावे लागतात। ऑफकोर्स काही वर्ष गेले, बाळ 3-4 वर्षाची झाली तर शांत होतात, पण तुम्हाला माहित आहे का,
जेवढं आपण आपल्या बाळाला शिकवू, आपण आपल्या बाळाकडे लक्ष देऊ, तितकंच आपली बाळं लवकर शिकतात आणि त्यांच्या समोर येणारं चॅलेंज जे असेल त्याला फेस करतात. जर आपण सगळ्या गोष्टी वेळेवर सोडून टाकल्या की हा बाबा वेळ आल्याच्या नंतर आपलं बाळ नक्की करेल किंवा वेळ आल्याच्या नंतर त्या बाळाला त्या गोष्टीची सवय होऊन जाईल, तर असं आपल्याला नाही करायचंय. आपल्या बाळाला आपल्याला ती गोष्ट शिकवायची आहे. खूप वेळा आपण असं विचार करतो 1 वर्षाचं बाळ आहे, जाऊ दे ना, थोडं मोठं झालं की त्याला समजेल की खेळणी जी आहे ती आपटायची नसतात. तर असं न करता आपल्याला बाळाला सवय लावायला सुरुवात करायची की हे तुझं खेळणं आहे, हे खेळणं जे आहे ते तुला फेकायचं नाही आहे. किंवा याने काय होतं, बाळ जे आहे ते थोडंसं रिस्पॉन्सिबल होऊन जातं आपल्या खेळण्यांबद्दल, आपल्या कपड्यांबद्दल, आपल्या वस्तूंबद्दल. ह्या गोष्टी आता जर तुम्ही सवय लावलात तर पुढे जाऊन खूप मोठ्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्यांची सवय लागायला खूप बरं होतं. आणि तुम्हाला माहितीये का, तुम्ही ज्या वेळेला बाउंड्री सेट करता त्यावेळेला लहान मुलांमध्ये सेल्फ डिसिप्लिन सुद्धा येतं. त्यामुळे बाउंड्री सेट करा. आता ह्या झाल्या लहान मुलांच्या बाउंड्रीज. मोठ्या मुलांच्या बाउंड्रीज कशा सेट करायच्या? खूप वेळा बाळ जे आहे ते टँट्रम शो करतं, तर त्यावेळी काय करायचं? बाळ खूप वेळा क्रँकी होतात, जोराजोरात किंचाळतात, खूप जोराजोरात ओरडतात. खूप जास्त लोक घरामध्ये आले किंवा तुम्ही जर एखाद्या फंक्शनला बाळाला घेऊन गेलात तर तिथे सुद्धा बाळ जोराजोरात रडायला सुरुवात करतं, खूप हंगामा करायला सुरुवात करतं. तर अशा वेळी काय करायचं? तर अशा वेळी जर तुम्ही तुमच्या बाउंड्रीज सेट केलेल्या आहेत, जर तुम्ही तुमच्या बाळाशी बोलू शकता, तर तुमच्या बाळाशी तुम्हाला बोलायचं आहे की काय झालं, काय प्रॉब्लेम आहे, मला सांग. खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या बोलून सॉल्व्ह